उपस्थित सन्माननीय आमच्या सिद्धार्थ बौद्ध विहाराचे जे फाउंडर आहेत, अध्यक्ष हा खूप छोटा शब्द होईल, फाउंडर असते ना त्याला कुठलेही नाव नसतात आणि फाउंडर म्हणजे लीलाई विठ्ठल. आजही त्या एवढ्या मोठ्या त्यांची तब्येत खराब असली त्या आपल्यामध्ये उपस्थित आहे, हे सर्व धर्माचं शिलाई धम्माचं हे विचार आहे ते मजबूत झालेले आहेत. त्या उपस्थित झालेले आहेत सन्माननीय शेवारे बाबा, सन्माननीय नागदेवजी बाबा आणि सन्माननीय सर्व जे नारे आई, जे मला गौरव आई ताई, सन्माननीय ताई अटंबडे आई नाव येत नाही कारण मी आईशिवाय बोलत नसतो, त्याच्यामुळे कसं नाव म्हणजे मला पाठ करणं हे जरा कठीण जात आहे. काही हरकत नाही, पण उपस्थित सन्माननीय सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटी यांचं आज या विहारामध्ये अत्यंत स्वागत करते मी आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करते. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा हा 2 मार्चच्या काळाराम मंदिर यांच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित झाला. सन्माननीय शेवारे बाबा, नागदेवजी बाबा यांना आणि लीला यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला दीप प्रज्वलित करण्यात यावे. त्यांना विनंती करते की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित आणि पुष्प अर्पण करावे. अर्पण करण्याची इथल्या संचालकांनी आणि व्यवस्थापकांनी जी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. आणि एक चांगल्या शब्दामध्ये आज बाबासाहेबांची जी चळवळ होती आणि जी क्रांती होती आणि त्यांनी या क्रांतीतून आपल्या छातीवरती कशा प्रकारच्या की नाही काळामध्ये की नाही लाठ्या काठ्या आपल्या छातीवर लिहिल्या, कशा प्रकारचं त्यांचं की नाही संरक्षण करण्याकरता त्यांची विश्वस्त मंडळी त्यांच्याकडे आपल्या हे करून होती वाचवण्याकरता. आणि या कामामध्ये दादासाहेब गायकवाड हे विश्वस्त त्या भागातले नाशिकचे असेल दादासाहेब गायकवाड, पण त्यांच्या नेतृत्वामध्ये ही चळवळ फार मोठ्या प्रमाणात त्यांनी उभी केली होती. कारण की अखिल लोकांना, अस्पृश्य लोकांना त्या मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती, परंतु त्या मंदिरामध्ये जाण्याकरता अस्पृश्यांना सुद्धा न्याय मिळावा आणि त्या माध्यमातून हे सनातनी लोक, भट ब्राह्मण लोक यांनी त्यांना नाकारलं होतं आणि ही चळवळ त्याने केलेली आहे. आज फार परम पूज्य विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नागदेवजी बाबा आणि तवरे यांना मी मंचावर बसण्याची विनंती करते. आज संचालकांनी या ठिकाणी आसस होण्याची जी आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. बसून आमच्या विनंतीला मान दिला, धन्यवाद. यानंतर यांचं मी स्वागत करणार आपल्या महिलांच्या हाताने. जे फाउंडर आहेत सिद्धार्थ बौद्ध विहाराचे यांना मी विनंती करते की सर्वात आधी शेवारे यांना विनंती करते की लीला आई नितनवरे यांचं स्वागत पंचश्री दुपट. धन्यवाद. यानंतर नागदेवजी बाबा यांचं स्वागत अटंबडे आई करतील अशी विनंती करते. धन्यवाद. त्यानंतर गौरवबाई
करते की शेवाळे बाबांचं त्यांनी पंचशील दुपट्ट्यांनी स्वागत करावं. जय जय त्यानंतर हा जो एक निळा दुपट्टा आहे पैसे स्वागत करते. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे बाबा बोलायला लागले खूप छान. त्यानंतर मी सन्माननीय नाट्यते बाबांना विनंती करते की त्यांनी आजच्या 2 मार्च आणि फाल्गुनी पौर्णिमेबद्दल 2 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती द्या. जय. तथागत सम्यक समृद्ध अनंत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माई माता सावित्रीबाई फुले यांना विवाहानंतर इथे विहारामध्ये माझ्या सर्व माता भगिनींना सुद्धा आणि पुरुष मंडळींना सुद्धा माझं सप्रेम देवी. परंतु अचानक मला 2 शब्द इथे बोलण्याकरता उभं केलं. तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे काय, 2 मार्च हा बऱ्याचशा लोकांना हा दिवस माहिती नाही आणि नागपूरच्या लोकांना बरोबर माहिती आहे म्हणा. माहिती आहे असल्यामुळं हा कार्यक्रम आपण इथे घडवून आणतोय. हा कार्यक्रम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इंदुरा आणि नवानकाशा या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. या कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी बरेचसे कार्यक्रम सुद्धा होतात. गीत गायनाचा कार्यक्रम असतो, कव्वालीचा कार्यक्रम असतो आणि अशा कार्यक्रमातून या बाबासाहेबांचे काळाराम मंदिर या ठिकाणी काळाराम मंदिराविषयी मी आताच सांगितलं आहे की बाबासाहेबांनी एवढा मोठा संघर्ष दिला की महाडनंतर दुसऱ्यांदा जी बाबासाहेबांची चळवळ जी होती ही काळाराम मंदिराविषयी होती. कारण की काळाराम मंदिर हे फक्त जे अस्पृश्य लोक होते यांना तिथे येण्यास किंवा मागासवर्गीय जे लोक होते या किंवा गरीब लोक होते यांना त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. हे ब्राह्मण सनातनी लोक मनुवादी लोक यांनी त्या मंदिरामध्ये या अस्पृश्य लोकांना बंदी घातली होती आणि माणूस हा सर्वदूत एकच रक्तमाताचा बनला आहे आणि ही जी हिंदू संस्कृती आहे माणसामध्ये जो फरक करून यांना देवळामध्ये प्रतिबंध केलेला होता. तर याविषयीचं म्हणजे फार असं भयानक त्यावेळेला चित्र होतं आणि या कारणाकरता त्यावेळेचे तिथे विद्यमान असलेले आदरणीय दादासाहेब गायकवाड यांनी सुद्धा या संघर्षामध्ये बाबासाहेबांची फार मोठी साथ दिली. हा चळवळ उभं करताना बाबासाहेबांना किती त्रास झाला आणि या त्रासापोटी बाबासाहेबांना आपल्या छातीवर लाठाकाठ्यात सुद्धा झेलावं लागलं. दादासाहेब त्या चळवळीमध्ये आंदोलन करत असताना त्यांचा जीव सुद्धा गेला असता इतकं त्यांना त्या ठिकाणी. परंतु तिथे जे विश्वस्त बांधव होते त्यांनी कोट करून त्यांना चारी बाजूने घेतलं आणि त्यांना तिथून वाचवलं. आज पौर्णिमेचा दिवस आहे, फार छान दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. पौर्णिमा म्हटलं की उपोषक असतो. आपण आपल्या बौद्ध धर्मामध्ये त्याला उपोषक होतो आणि उपास पौर्णिमेला ठेवतातच अशी प्रथा आहे. तर या दिवशी तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पौर्णिमेचं जे महत्त्व आहे आणि गांभीर्य आहे त्यांनी सर्वांनी आपल्या लक्षात घ्यावं आणि पौर्णिमा ही आनंदात पार पडावी. एवढं त्यानंतर शेवाळे बाबांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द त्यांची माहिती. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सिद्धार्थ बुद्धविहाराचे उपासक आणि उपासिका. आज 2 मार्च या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह त्यांच्या जीवनातला पहिला सत्याग्रह आहे. यावेळेस त्या बाबासाहेबांनी बोलले की काळाराम मंदिर या दगडाच्या देवाची जे पूजा करतात या दगडाच्या देवाला काही महत्त्व नाही आहे, पण एक माणूस म्हणून माणसाला या ठिकाणी महत्त्व देत नसतील तर हा अधर्म आहे, हा ब्राह्मणांचा मनवाद्यांचा अधर्म आहे. याविषयी मनवाद्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांविषयी तिरस्कार निर्माण झाले होते आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्ही या मंदिरामध्ये उचलायला जायला परवानगी आहे. एखादा जनावर सुद्धा नकळत दिसत जाते, त्याला काही करत नाही, पण माणसाची सावली जर तिथं पडली तर माणसाला मारण्यात व्यतिरिक्त तिथं कारस्थान होत आहे आणि हे कारस्थान आणि म्हणून माणसाला माणुसकी या नात्याने माणूस हा माणूस आहे ही भेदभावाची भावना नको म्हणून बाबासाहेबांनी काळाराम मंदिराची जी चळवळ सुरू केली आणि सत्याग्रह सुरू केला. हा त्यांच्या जीवनाचा पहिला सफल सत्याग्रह आहे. मी जास्त काही बोलणार नाही. हा बाबासाहेबांनी बरेच आपल्यासाठी बरंच केलं आहे आणि म्हणून आपण या परिस्थितीमध्ये आज दिसतो आहोत. आपण ही बाबासाहेबांची पुण्य आहे आणि तरी पण मनुवाद्यांचा जो लढा आधी दिसते आपल्याला आपल्या विरोधात आहे. आपल्याला ते दाखवत नाही, उघड दिसत नाही, पण छुप्या मार्गाने ते अजून त्यांचे कारस्थान सुरू आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, या कारस्थानाला बळी न पडता आपण आपल्या विचारांनी सत्सद बुद्धीने याचा विचार करायला पाहिजे आणि आपला मार्ग जो शांततेचा मार्ग आहे त्या शांततेच्या मार्गाने आणि जरूर पडली तर क्रांतीच्या मार्गाने सुद्धा आपण या ठिकाणी जय भीम, जय भारत. धन्यवाद बाबा. तुम्ही क्रांतीसाठी ते करायला बुद्धाने म्हटले की जेव्हा गरज पडेल तेव्हा क्रांतीही करावं लागेल. लढलेला हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा सत्याग्रह होता आणि आज आपण या हा सत्याग्रहच्या दिवसाच्या निमित्ताने 2 मार्च 1930 हा सत्याग्रह करण्यात आलेला होता. म्हणजे तोच होता तो काळाराम मंदिर सत्याग्रह दिवस. ओके, ठीक आहे. यानंतर आपल्याला बोलतो व्हायचं का बाई ताई आपल्याला विनंती करते की तुम्ही 2 शब्दामध्ये आजचा हा जो दिवस आहे 2 मार्च हा दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आपलं मनोगत मांडावे ही कृपा करते. तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि इतर मान्यवरांना मी अभिवादन करते. तसेच आपल्या या सिद्धार्थ बुद्धविहारामध्ये हा जो कार्यक्रम काळाराम मंदिराचा बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत त्याबद्दल आणि आपल्या इथे कार्यक्रम घेत आहेत आणि त्या आलेल्या आहेत आणि आपण त्या ठिकाणी सर्व एकत्रित झालेलो आहोत. आणि बाबासाहेबांनी हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. पूर्वी आपल्याला जाण्याची बंदी होती, कोणीच जाऊ शकत नव्हते. त्यासाठी बाबासाहेबांनी एवढा मोठा संघर्ष केला आणि त्यामुळे आज जाऊ शकतो आणि आपल्याला मनाई नाही, कोणी आपल्याला रोखणार नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्याला खूप मोठी देण दिलेली आहे. त्यामुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व आणि त्याबद्दल मी 2 शब्द व्यक्त केले. माझे धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही 2 मिनिटांमध्ये. बुद्ध म्हणतात कारण आज फाल्गुनी पौर्णिमा आहे, तर त्या बुद्ध काय म्हणतात कारण की फाल्गुनी पौर्णिमा ही पहिली पौर्णिमा होती ज्ञान मिळाल्याच्या नंतरची. याचा अर्थ आहे की जेव्हा शुद्धोधनला माहीत झालं, शुद्धोधन राजाला जेव्हा माहीत झालं ना की आपला जो मुलगा होता त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे असं त्यांना जेव्हा ऐकायला झालं गेलं, तर त्यांनाही कुठेतरी असं वाटत होतं की कधी ना कधी माझा मुलगा वापस येणार आहे. की जे आजची ही फाल्गुन महिना जो असतो ना, कवितेच्या रूपामध्ये त्यांनी म्हणतात हा जो महिना असतो हा पालवी येणारा महिना, चारो तरफ फुले फुलं आहे आणि अशा वेळेस
आपण जर त्या रस्त्याने जातो आहे तर कुठल्याही गोष्टीच्या वेदना होणार नाही, कारण त्यांना माहित होतं की आपल्या पायात त्यांच्या भतीजीच्या पायात चप्पल पण नाही. या चारही बाजूचे त्यांनी कवितामध्ये एक खूप छान विश्लेषण करून म्हणजे एक प्रख्यात मध्ये त्यांनी नाव नव्हतं घेतलं, पण त्या कवितेच्या द्वारे एक प्रश्नचिन्ह मिळता असे ते शब्द वापरले गेले. मग ते रोज अशी त्यांची ही पहिली धम्मयात्रा बुद्धाची. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. धम्मयात्रा जी घेऊन आलेले होते आणि त्याच दिवसाला म्हणतात चलता फिरता विश्वविद्यालय का कपिल वस्तु जा रहे थे, वही बुद्ध थे, उनके साथ 20,000 धरती थे. तो उनको क्या कहते हैं? चलता फिरता विद्यालय, विश्वविद्यालय. आणि बघा विचार करा, कपिल वस्तू मध्ये जेव्हा आले तेव्हा कोणत्या प्रभावाने आलेले होते ते? एकदम शांततेने माणूस करुणामय मनुष्य बनून आलेले होते. आणि तोच तो दिवस फाल्गुन पौर्णिमा. आणि तो दिवस आपण इथे पण बसून शांत चित्तेने करत आहोत. आणि ते आईने आता जे खीर आणलेली होती ते खीर पण आपण सिद्धार्थ बौद्ध विहारांकडून ही आज वाटप सुद्धा फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने तिथे करणार आहोत. हा दिवस हमेशा आपल्या आठवणीत असावा. आणि म्हणूनच पण हे नाही सांगितलं होतं की होळी खेळा, कलर खेळा आणि बाकीच्या गोष्टी मद्यपान करून आपण ह्या दिवसाचा विनाकारण म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्या दिवसाचा तुम्ही सोहळा करून स्वतःला हानी पोचवा हे बिलकुल सांगितलेलं नव्हतं. शांत चित्तेनेच आपल्याला ह्याही दिवस आलेला आहे. सिद्धार्थ बौद्ध विहारामध्ये खीर वाटप दान म्हणून आपण इथे आयोजित केलेले आहे. सर्वात आधी सर्वांना आज आपण इथे एवढा मोठा कार्यक्रम लावला. आयोजक हे सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटी, त्यांनी मला इतका मोठा मान दिला की इथे उपस्थित राहण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रमाचं संचालन करण्याची संधी दिली तुम्ही लोकांनी. आणि मी सर्वात आधी आता सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटी आणि इतर संपूर्ण महिला यांचे मी मनापासून आभार मानते आणि आभार प्रदर्शन दौलताई करतील अशी त्यांना मी विनंती करते. आज फाल्गुन पौर्णिमा आणि या पौर्णिमेनिमित्त सिद्धार्थ बौद्ध विहार समिती या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस खीर वाटून साजरा करणार आहेत. आणि सर्व महिला सदस्या आणि पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. खूप आनंदमय असा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्या सुगंधाताई आलेल्या आहेत. तसेच आमच्या शेवाळे वहिनी, आमच्या काकू, शेवाळे दादा आणि त्यांना बोलते. तर सर्वांनी या ठिकाणी आपण उपस्थित राहून आजचा हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला. सुनंदाताई आल्या त्याबद्दल त्यांना परत एकदा धन्यवाद आणि स्वागत आणि अभिनंदन करते. धन्यवाद. खूप छान असा आनंदात आपण घालवत आहोत. खूप आपल्याला सकाळपासूनच आज आपण साजरा करत आहोत. त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानून नागपूरच्या सिद्धार्थ बौद्ध विहार या ठिकाणी या महिला संमेलन आणि तिथे असलेले कार्यकर्त्यांनी तिथे सुंदर हा उत्सव राबवला आहे. आणि 2 मार्च म्हणजे आज त्यांच्याच दिवस म्हणजे काळाराम मंदिराचा आंदोलनाचा एक मोठा दिवस आहे आणि त्याप्रमाणे आज फाल्गुन पौर्णिमा सुद्धा आहे. आणि होळी साजरा जायला त्या निमित्ताने ते सुंदर उत्सव घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे
या लोकांनी येऊन ह्या कार्यक्रमाला सफलतापूर्वक केलं आहे आणि सुनंदाताईंचा दिलेला आहे आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांना प्रत्येक स्वतंत्र पोचले आहे. चालू या त्यांच्या अवधी गाण्याचे बोलू. सर्वात आधी समस्त महापुरुषांना अभिवादन करते आणि 2 मार्च 1930 हा काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला होता आणि त्या काळाराम मंदिर सत्याग्रह कशासाठी झाला आणि तो वेळ कोणती होती तर त्यानिमित्ताने मी एक गीत सादर करते 2 लाईनीमध्ये. या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांधल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांधल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. वर्षानुवर्ष हिनविले कुणिया दुर्लोटिले जा समाजा धुरा खांद्यावरती वाईन तयाजी लावून पणा प्राण माझा हो मुक्त बंधनातून व्हावया संघाने यापुढे लढावया देईन समर्पण धुळीचे गळे काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांधल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. शिखा संघटित व्हा जशाची तसे ठेवा हानाया टोल्याचे टोला जिल्हेपणा सोड सर्वते गोर्जन जगण्यास याचान नाही मुक्त बंधनातून व्हावया संघाने यापुढे लढावया देईल समर्पण धुळीचे कडे काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा संविधानाचा पंचशील ध्वजांचा पंचशील ध्वजांचा पंचशील ध्वजांचा महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती सावित्री आईंचा माता रमाईंचा फातिमा चर्चचा जिजाऊ मात्यांचा सम्राट अशोकांचा सम्राट अशोकांचा समस्त महापुरुषांचा समस्त महापुरुषांचा सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटींचा सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटींचा सिद्धार्थ बौद्ध विहार कमिटींचा जय भीम नमो बुद्धाय.